हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। पुण्यातील वाघोली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यानं सगळ्यांनाच हादरवलंय। सोशल मीडियावर लाखोंच्या फॅन फॉलोईंगसह प्रसिद्ध असलेला रील स्टार आकाश बनसोडे, ज्याला आपण अक्क्या बनसोडे म्हणून ओळखतो, याच्यावर गुरुवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला। ही बातमी ऐकून त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि सोशल मीडियावर याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे। चला जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण। 5 जुलै 2025 रोजी रात्री 1:15च्या सुमारास वाघोलीतील उबाळेनगर परिसरात अक्क्या त्याच्या यू मेन्स वेअर या कपड्याच्या दुकानात होता। अचानक 3 हल्लेखोरांनी दुकानात प्रवेश केला आणि धारदार शस्त्रानं त्याच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात अक्क्याच्या डोक्यावर, उजव्या भुवईवर, ओठांजवळ आणि पायाच्या मांडीवर गंभीर जखमा झाल्या। त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सध्या त्याची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं। वाघोली पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 3 हल्लेखोरांना अटक केली। यापैकी 2घांची नावं समोर आली आहेत, अनिकेत दीपक वानखेडे आणि प्रवीण गोविंद माने, तर तिसरा एक अल्पवयीन आहे। पोलिसांनी या 3घांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। पण इथेच प्रकरण थांबत नाही। सोशल मीडियावर आता एक नवी चर्चा सुरू आहे। काही लोकांचा अंदाज आहे की या हल्ल्यामागे सिद्धार्थ वाघमारे, ज्याला यू सिद्ध्या म्हणून ओळखलं जातं, याचाही काही संबंध असू शकतो। का? कारण अक्क्या आणि सिद्ध्या यांच्यात काही काळापासून यू डायलॉग कोणाचा यावरून वाद सुरू होता। दोघेही एकमेकांविरोधात रील्स बनवतात आणि त्यातून एकमेकांना टार्गेट करतात, असं सोशल मीडियावर दिसतं। पण या संशयाला पोलिसांकडून अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही। सोशल मीडियावर चर्चा आहे की हा हल्ला सुनियोजित होता आणि त्यामागे मोठा कट असू शकतो। पण पोलिसांचा तपास काय सांगतो? हल्ल्याचं खरं कारण काय आहे? वैयक्तिक वाद, सोशल मीडियावरील रायव्हलरी की आणखी काही? हे तपासातूनच स्पष्ट होईल। तोपर्यंत आपण अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांच्या तपासाची वाट पाहावी। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? अक्क्या